आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही मागच्या आठवड्यातील चला अंगणवाडीत सहभागी होऊया या व्हिडिओमधील माहितीवर तुमच्या गटात चर्चा केली असेल आणि ती मुलांसोबत शेअरही केली असेल. तुमचे विचार आणि अनुभव आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कृपया ते आमच्यासोबत शेअर करा. आता आजच्या कामाची सुरुवात करूया. तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबवू. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. नमस्कार. आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. पावसाळ्यातील आजार आणि त्यापासून बचावाचे उपाय. पावसाळा आपल्याला दिलासा देतो, पण त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. पावसात पाणी साचतं, डास वाढतात, अन्न लवकर खराब होतं, मुले आजारी पडतात कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. डासांमुळे होणारे आजार. या काळात होणारे सामान्य आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू, जुलाब, उलटी, त्वचेचे आजार आणि टायफॉइड. आजारांपासून बचाव होण्यासाठी काही सोपे उपाय इथे सांगितले आहेत. घर आणि आजूबाजूचं ठिकाण स्वच्छ आणि कोरडं ठेवा. हात वारंवार साबणाने धुवा. फळं, भाज्या नीट धुवा. गरम अन्न आणि उकळलेलं पाणीच वापरा. चला तर मग पावसाचा आनंद घ्या आणि स्वतःची काळजीही घ्या. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. पुढच्या आठवड्यात अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.